ते पेनड्राईव्ह, यात सीसीटीव्ही फुटेज आहे ज्यात युवराज एका भलत्याच मुलीसोबत हॉटेलमध्ये येताना आणि जाताना दिसतं. हां, त्यात वेळ आणि तारीख सुद्धा मेन्शन केली. प्रोजेक्टर दे. आणि हे प्रोजेक्टर्स. हे पण घ्या. सर तुम्हाला असेंबल करायला जमेल? मी सेटअप करतो. टीम थँक्यू. नाही, हे माझं वैयक्तिक काम होतं तरी तुम्ही. काय बॉस, काय बोलताय? अहो, एका हरामखोरापासून एका मुलीला वाचवणं हे काय पर्सनल काम आहे का? हे ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. तेच पार पाडतोय. हो, पण तरी सुद्धा थँक्यू. आता निशीचा आणि युवराजचा साखरपुडा नाही होऊ शकणार. अरे कुठेच दिसत नाहीये. तो केदारही दिसत नाहीये. त्याचा हात धरून पळून गेली का काय? मालती, हे काय बोलतेस? मुद्दाम करते हे तारीण. तिला माझं सुख वगवतच नाही म्हणून ती पळून गेली आहे. मी कुठेही गेलेली नाहीये. अगं मग होतीस कुठे तू? तू कबूल केलं होतं सगळ्यांसमोर जावई बापूंची माफी मागणार आहेस म्हणून. जा माफी माग त्यांची. तुझ्यामुळे विधी थांबलेत. आई आई प्लीज जाऊ दे ना. म्हणजे आणि कसं आहे, माफी जर मागायची असेल तर ती स्वतःहून मागितली पाहिजे, मनापासून मागितली पाहिजे, असं बळजबरीने नाही. त्यामुळे नको. आणि तिने माफी मागितली किंवा नाही मागितली, मी तर तिला माफ केलंय ना. बाई, केवढ्या मोठ्या मनात आहे आमचा युवराज बघा. हो, पण तिला तिची जागा कळली पाहिजे ना. अरे आज तुझ्यावरती आरोप केले आहेत, उद्या घरातल्या कोणावरही आरोप करेल ती. तू बस आधी. प्लीज प्लीज शांत व्हा. तुम्हाला वाटतंय तसं काही होणार नाही. मी त्या मुलांना ओळखतो. डॉक्टर, हा आमच्या घरातला प्रश्न आहे, तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत ना तर बरं होईल. पद्मिनी, हे बघा, पद्मिनी काकूंच्या वतीने मी तुमची माफी मागते. ठीक आहे. पद्मिनी काकू. अजिबात नाही. मी आधीच सांगितलं होतं. तारिणी, अगं माफी माग आणि विषय संपव ना. हा एक मिनिट. तारिणी, तुला असं नाही वाटत आहे की हा विषय आपण खूप जास्त वाढवतोय? तू युवराजचा अपमान केला तेव्हा तू शब्द दिला होतास की तू सगळ्यांसमोर माफी मागणार आहेस, बरोबर? अगं मग आता माफी माग आणि विषय संपव प्लीज. हे बघ, तुला जर असं वाटत असेल की निशिताचं सगळं नीट व्हावं तर प्लीज सगळ्यांसमोर लवकरात लवकर माफी माग प्लीज. मला कळतच नाहीये ही इतका वेळ का लावतीये. एरवी चुरू चुरू जीप चालत असते का तुझी? आता का दात खीळ बसलीये? कारण तिला माफी मागायचीच नाहीये. इथे ना कौशिकीच्या शब्दाचा मान राखला गेला ना माझ्या मुलाचा. अहो, वेळ वाया घालवला तुम्ही आमचा. काही नाही, हा साखरपुडा होणार नाही. चला सगळ्यांनी. कोणी कुठेही जायची गरज नाहीये. मी माफी मागायला तयार आहे. फक्त त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी दाखवायचं. इधर. ए बाई, माफी माग नाही तर निघतो आम्ही. हे असं काहीतरी दाखवायचंय सांगून ना वेळ काढते ही. अजिबात नाही. मी फक्त योग्य वेळेची वाट बघत होते. अगं अजून किती योग्य वेळेची वाट बघतेस तू? साखरपुड्याचा मुहूर्त निघून चाललाय. ए बाई, निशीसाठी तरी माफी माग. मी जे काही करते ते निशीच्या आनंदासाठीच करते.
मलाही तिला सुखातच बघायचं. थोडा वेळ द्या, सगळं व्यवस्थित होईल. बसा बरं तुम्ही. बसा बसा बसा. थोड्या वेळात सगळं सत्य सगळ्यांसमोर येईलच आणि सगळ्यांचे डोळेही उघडतील. ग बाई, किती वेळ घोंगडं भिजत ठेवणार आहेस? बोल आता एकदाच. 1 मिनिट तारिणी, तुला हवा तेवढा वेळ घे. आम्ही सगळे इथे थांबू. हे बघ, मला माहितीये की माफी मागायला धाडस लागतं आणि ते धाडस तुझ्यात आहे. पण तारिणी, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या युवराजचा पुन्हा पुन्हा झालेला अपमान मी सहन करणार नाही. काय चुकलंय? काही व्हिडिओज, वेगळं फुटेज काही आहे का? फोल्डर चुकलोय का पेनड्राईव्ह? कोण आहेत आणि त्यांना काय काय हवंय का? त्यांना माझी चौकशी का करतायत? त्यांनी मला मगाशी प्रेशर टाकून CCTV फुटेज दाखवायला लावलं. आता तर त्यांना तो फुटेज पेनड्राईव्ह मध्ये हवाय. त्याच्या बदल्यात मला ते पैसे पण ऑफर करतायत. एक काम कर, मी तुला 10,000 रुपये देतो. त्यांना कुठलंही फुटेज द्यायचं नाहीये. 10,000? 15. एक काम कर, 50,000 रुपये पाठवतो मी तुला. ठीक आहे, नाही देणार. त्यांना फुटेज द्यायचं, पण जे तुला मी पाठवेन ते, मी सांगेन ते. हो सर, कळलं. वाव, किती मस्त व्हिडिओ बनवलायस ग तारिणी,